सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. यापूर्वीचा ब्लॉग बनवला होता चौख्याला आम्ही लोकोत्तरा बुद्धविहार चौका इथला. आज आम्ही आलेलो आहो भीमटेकडी, छत्रपती संभाजीनगर भीमटेकडी येथे. ही भीमटेकडीचं लोकेशन म्हणजे बीबीचा मकबऱ्याहून सरळ 2 किलोमीटर अंतरावर आहे वरती. आणि नाहीतर मग विद्यापीठमधून पण, विद्यापीठ लेणीवरून पण इथून भीमटेकडीवर आल्या जाते बघा. आणि इथं बघा कशी तथागत भगवान बुद्धांची मूर्ती झोपल्या अवस्थेत मूर्ती आहे तथागत भगवान बुद्धांची. आणि जवळपास 30 फूट अशी लांब अशी मूर्ती आहे बघा ही. आणि खूप छानपैकी आणि काचामध्ये आवरण आहे मूर्तीला. आणि खूप छान सुंदर अशी मूर्ती आहे बघा तथागत भगवान बुद्धांची. आणि इथं विदेशातून लोक बघण्यासाठी येत आहेत. आणि खूपच छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि मनापासून असं मन एकदम प्रफुल्लित मन होते बघा. इथं चौकडे हिरवगार डोंगर वगैरे मस्तपैकी. आणि इथं असे दूरदूरून लोक येतात. आणि विशेष म्हणजे हे एक पर्यटन स्थळच बनलेलं आहे. आणि मनापासून इथं खरंच मनापासून मित्रांनो तुम्हाला सांगतो, खूप चांगलं असं इथं मन एकदम प्रसन्नित होते, प्रफुल्लित होते मन. इथं आल्यानंतर मनाला एकदम शांती, मनाला आलेला दुरावा इथं एकदम निघून जातो. आणि खरंच मन एकदम चांगलं आणि खूपच मनावर आलेला मन इथं एकदम मुळापासून निघून जातो बघा. अशी सुंदर अशी मूर्ती आहे तथागत भगवान बुद्धाची झोपल्या अवस्थेत. आणि पाठीमागं अशोक चक्र आहे. तसेच इथं भंतेजी पण असतात इथं. आणि इथं बुद्धविहार पण आहे. आणि इथंच जवळच असलेलं एक विद्यापीठ लेणीला भगवान बुद्धांची लेणी पण आहे. विद्यापीठ लेणी म्हणतो आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. 30 लेणी इकडे पाठीमागच याच डोंगराला असे आवळून आहे ते 30 लेणी आहे बघा. आणि इथं दूरदूरून असे पर्यटक वगैरे येतात फिरायला. आणि इथं बघा आता ही मूर्ती आहे ना, ही मूर्ती उभी आहे. आणि ही छोटंसं तलाव आहे. या तलावामध्ये ही मूर्ती उभी आहे तथागत भगवान बुद्धांची. आणि ही भीमटेकडीमधली मूर्ती एकदम प्रसिद्ध मूर्ती आहे बघा. आणि इथले व्हिडिओ